बघा, आता आपल्याला कंपोजिट सेक्शनचा प्रॉब्लेम दिलेला आहे. त्या प्रॉब्लेम मध्ये बघा काय दिलेलं आहे की सेंटर ऑफ शेडेड एरिया. प्रॉब्लेम दिलेला आहे लोकेट सेंट्रोइड ऑफ शेडेड एरिया. शेडेड एरियाचा सेंट्रोइड आपल्याला फाइंड करायचा. त्याच्यासाठी पहा आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे बघा. तर मी काढून देतो प्रॉब्लेम. आपण ड्रॉ करून घेऊ ते करू. हा काढून राहिलो. नंतर अशा प्रकारचा हा एरिया आपल्याला आपल्याला अशा प्रकारचा हा एरिया दिलेला आपल्याला रूम केला शेडेड एरिया. आपलं प्रॉब्लेम तसं समजणार आहे. शेडेड एरिया असा शेडेड एरिया. या टोटल शेडेड एरियाचं काय करायचं आपल्याला काढायचं सेंट्रॉइड. त्याच्यामध्ये पहा आपल्याला तुमचे डायमेन्शन दिलेले आहेत. त्यांना डायमेन्शन मध्ये ही बाजू दिलेली आहे दिलेले आपल्याला 200 mm 200 mm. हे जे दिलेले ते दिलेले 150 mm. तुम्ही जास्त ते समजून घ्या की 150 mm आहे आपली. आपली 150 mm आहे. त्याच्यानंतर साईड जी आहे ही आपली 100 mm. ती आपली 100. अशा प्रकारे हे दिलेलं आहे बरोबर. आता याच्यामध्ये जर तुम्ही लक्षपूर्वक जर पाहिलं तर हे काढून घेतो. या टोटल टोटल सेक्शनचा आपण काय करणार आहे सेंट्रॉइड फाइंड करणार. या टोटल सेक्शनचा सेंट्रॉइड आपण फाइंड करणार. आता या डायग्राम कडे जर क्लिक करता आपण हा सेंट्रॉइड असा फाइंड करू शकत नाही. मग आता याच्यामध्ये आपल्याला जे बेसिक सेक्शन होते आपले जे बेसिक सेक्शन होते कोणते होते स्क्वेअर रेक्टँगल ट्रायंगल सर्कल सेमी सर्कल क्वार्टर सर्कल वगैरे हे जे सेक्शन होते बेसिक. तर या बेसिक सेक्शन पासून ही डायग्राम तयार होते का ते बघायचं. आपल्याला असं दिसते की जर मी इथून जर हॉरिझॉन्टल सोडली तिथे एक ट्रायंगल तयार होतो. काय होतो ट्रायंगल तयार होतो आणि आता काय होतं रेक्टँगल तयार होतो. म्हणजे आपला बेसिक सेक्शन इथं तयार झाला बरोबर. हा बेसिक सेक्शन आपल्याला बरोबर आपण काय करू इथे हे काढू शकतो आहे की नाही. हा आपला आहे मी बोलून घेऊ आपण. कारण पुढे आपल्याला बरोबर मी काय केला काढून बरोबर. तर हा ही डायमेन्शन किती झाली आता मग ही डायमेन्शन झाली आपलं म्हणजे आपला हा एक झाला रेक्टँगल तयार
वरचा झाला आपला ट्रायंगल तयार, रेक्टँगल तयार झाला आणि ट्रायंगल तयार झाला, बरोबर. तर हे जर 100 असेल ही बाजू काय करायला आपली 100 राहणार आहे, बरोबर. आणि हाईट ऑफ ट्रायंगल किती होणार आहे, या 150 मधून 100 मायनस केलं तर हे डिस्टन्स होणार आहे 50 होणार आहे, बरोबर. म्हणजे या दोघांची बेरीज आपली 150 व्हायला पाहिजे, बरोबर. तसं 100 बाय 150 म्हणजे 100 बाय 200 mm चा आपला रेक्टँगल तयार झाला आणि 200 mm बाय 50 चा आपला काय झाला, तो झाला आपला ट्रायंगल तयार, तो झाला आपला ट्रायंगल तयार, बरोबर. तर अशा प्रकारे हे आपला सिक्वेन्स आहे. आता मी काय करणार आहे इथं, आता की ते डायग्राम वगैरे काढत बसणार आहे, डायरेक्टली इथं म्हणणार आहे बरोबर पहा सेंट्रॉइड जर आता तुम्ही रोटेट करू तशी तुम्हाला समजून जाईल की हा 100च्या मधात म्हणजे इथून व्हर्टिकल डिस्टन्स 50 राहणार आहे आणि हे 200च्या मधात म्हणजे इथून हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती राहणार, 100 राहणार आहे, बरोबर. तर अशा प्रकारची डिस्टन्स आहे. आता याच्यामध्ये हे सेंट्रॉइड फाइंड करत असताना पहिले फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काहीतरी एक रेफरन्स पॉईंट सांगितलेला असेल, त्याला काहीतरी रेफरन्स पॉईंट सांगितलेला असेल, बरोबर. तो रेफरन्स पॉईंट म्हणजे त्यानं सांगितलेला हा पॉईंट इथे बॉटमला या पॉईंटला म्हटलेला ओ, या ओ पॉईंटच्या रेफरन्सनं काय करायचं म्हणजे तो आपल्याला सेंट्रॉइड फाइंड करायचा. जिथं पॉईंट लिहिला असेल तिथं किंवा नंतर नाही नसेल दिला तर बेसच्या रिलेटेड काढायचं आपल्याला, काय करायचं बेसच्या रिलेटेड. आता ओ पॉईंट मधून काय करतो आपण, हा ओ पॉईंट रेफरन्स पॉईंट घेणार आहे तर याचा अर्थ आपण काय करणार आहे ते दोन रेफरन्स ऍक्सिस लोकेट करणार आहे, दोन रेफरन्स ऍक्सिस काय करतो मी लोकेट करतो. आता फक्त हे डायग्राम घेणे म्हणून मी तर समोर वेगळ्या कलरनं काढतो, तुम्हाला वेगळ्या कलरनं समजून जाईल की हा आपला रेफरन्स ऍक्सिस आहे, म्हणजे हा आपला झाला एक्स ऍक्सिस. तर त्याच्यातून पासून झाला बरोबर ओ मधून पासून झाला सेम आपण व्हर्टिकल रेफरन्स ऍक्सिस घेणार आहे. हे रेफरन्स ऍक्सिस याच्यासाठी काय लागतात आपल्याला, या ऍक्सिसच्या रिलेटेड आपण काय करतो डायमेन्शन फाइंड करतो. हा झाला आपला वाय ऍक्सिस, हा झाला आपला वाय एक्स आणि वाय दोन ऍक्सिस आपण इथं लोकेट करून देतो, हे झाले आपले रेफरन्स ऍक्सिस. काय आता पहिली गोष्ट म्हणजे काय, मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या पूर्वी याला नंबरिंग देणं आवश्यक आहे. पहिला गोष्ट आहे आपलं नंबरिंग. याला म्हणणार आहे 1 आणि याला म्हणणार आहे 2. कोणाने काही म्हणा, याला 1 म्हणा याला 2 म्हणा काही इथलं चालते, परंतु मग नंतर ज्या गोष्टी काढायच्या आहे त्या गोष्टी त्याच्या 1 आणि 2 कन्सिडर करूनच काढायच्या आहेत आपल्याला. तो पहिला झाला आपला 1. तर पहा तर इथं आपल्याला पहिली गोष्ट करायचं आहे एरिया ऑफ, आपण करणार आहे एरिया ऑफ रेक्टँगल. म्हणजे आपण पहिले काय करणार आहे A1. A1 इक्वल काय होणार आहे पहा, A1 इक्वल टू काय होईल, तर A1 जर बघितला तुम्ही तर तो काय असते B इंटू D. इथं बेसिक फॉर्म्युला लिहून पहिले B इंटू बेस इंटू डेप्थ. बेस किती यायचा, बेस आहे 200 mm, डेप्थ किती आहे 100 mm. बेस आहे 200 mm आणि डेप्थ आहे 100. म्हणजे हा काय झाला A1 इक्वल झाला आपला 20,000 mm स्क्वेअर, किंवा याला मी शॉर्ट मध्ये लिहू शकतो A1 इक्वल टू 2 शून्य किती 1 2 3 4 दिलेलं 2 इंटू 10 रेज टू पॉवर 4 लिहू शकतो. 20,000 लिहा किंवा 2 इंटू 10 रेज टू पॉवर 4 लिहा. जर तुम्हाला 20,000 जर आन्सर आलं तर तुमच्या कॅल्क्युलेटर मध्ये हे ENG चं बटन राहते, ENG चं बटन जे राहिलं ते दाबलं तर तुमचं बरोबर पॉवरच्या स्वरूपात काय ते आन्सर येते, बरोबर. तर 10 रेज टू पॉवर 4 केला आपण, A1 इक्वल टू हा झाला आपला A1. नंतर करणार आहे आपण A2. A2 म्हणजे काय, A2 म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल. सेकंड नंबरचा सेक्शन कोणता आपला ट्रायंगल. तर एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल काय असते 1/2 बेस इंटू हाईट. म्हणजे 1/2 बेस इंटू हाईट. बेस किती आहे आपला, बेस जर बघितला तर तो बरोबर कशावरती ठेवलेला आहे, माउंट कशावरती आहे हा ट्रायंगल, बरोबर तुमच्या रेक्टँगल वरती ठेवलेला आहे. म्हणजे तो काय होती 1/2 बेस म्हणजे काय होईल तुमचा जो बेस तुमचा रेक्टँगल असेल तो तिथं राहणार आहे, म्हणजे तो राहणार आहे 200. इथं जर पाहिलं ही 200 हा झाला बेस देत आहे की नाही, हा बेस झाला, हा बेस ही बाजू आहे बरोबर, ही बाजू आहे की नाही रेक्टँगलची
200 आणि हाईट किती दिली, हाईट आपली व्हर्टिकल किती दिलेली आहे 50 दिलेले 50 म्हणजे काय होईल 100 इंटू म्हणजे हा होईल 5000 mm स्क्वेअर म्हणजे 5 इंटू 10⁻³ mm स्क्वेअर झाला आपला 80 हा 80 फाइंड केला आपण. आता आपण फाइंड करणार आहे कॅपिटल ए म्हणजे टोटल सेक्शनचा एरिया म्हणजे आपण पहिले हे सेपरेट घेऊन काढले. आता या दोघाचा एरिया काय होणार आहे, दोघाचा म्हणजे टोटलचा सेक्शनचा एरिया. टोटल सेक्शनचा एरिया म्हणजे काय, या दोन A1 आणि A2 या दोघांचं जोडलं आपण तर टोटलचा एरिया होईल म्हणजे A1 प्लस A2 कारण कॉम्पोजिट सेक्शन आहे बरोबर. तर रिमूव्ह वगैरे काय नाही, कॉम्पोजिट आहे. A1 म्हणजे किती येईल तुमचा, A1 आहे तुमचा 2 इंटू 10⁻⁴ प्लस 5 इंटू 10⁻³ तुम्हाला समजतं 20,000 आणि 5,000 राहू द्यायचं बरोबर. हे आन्सर होणार आहे 25,000 बरोबर. हे आन्सर बरोबर आता काय येणार आहे 25 इंटू 10⁻³ येणार आपलं. 2 इंटू 10⁻⁴ प्लस 5 इंटू 10⁻³ तर आन्सर येते 25,000. 25,000 म्हणजे काय होते 25 इंटू 10⁻³ मी कशासाठी केलं पॉवर मध्ये, कारण आपलं तर कॅल्क्युलेशन मध्ये थोडं आपलं सोपं जातं, जास्त मोठे आपले लिहायचं काम पडत नाही. IMM स्क्वेअर कॅपिटल ए आला आपला 25 इंटू 10⁻³ mm स्क्वेअर काय आला 25 इंटू 10⁻³ mm स्क्वेअर. कॅपिटल ए आलेला आपला 25 इंटू 10⁻³ mm स्क्वेअर आता कॅपिटल. आता दुसरी गोष्ट काय प्रिंट करायची आपल्याला x1 x2. आता याची आपल्याला सेंट्रॉइड लोकेट हा याचा सेंट्रॉइड इथं आहे, याचा सेंट्रॉइड कुठे राहणार आहे बरोबर ज्या बाजून 90 डिग्री आहे त्या बाजूने घ्यायचा, त्या बाजूने घ्यायचा. हा काय येणार आपला b/3 ज्या अंदाजे लिहिला मी b/3 इथं काय येणार आहे h/3 आणि b/3 बरोबर. तर आता हे डिस्टन्स म्हणजे इथपर्यंत डिस्टन्स काय झालं आपलं हे b/3 झालेलं आहे बरोबर. आता सेंट्रॉइड म्हणजे काय, हा जो पॉइंट आहे ही जी लाईन दिलेली आहे व्हर्टिकल लाईन झाली हा y, ही लाईन आणि ही लाईन या मधलं डिस्टन्स म्हणजे हे होती x2 कारण याचा सेकंड नंबर दिलेला आहे. सेम थिंग जर आपण पाहिलं तर या सेंट्रॉइड पर्यंत हे डिस्टन्स काय होणार आहे x1 पासून इथपर्यंत डिस्टन्स बरोबर हे होणार आहे आपलं x1 बरोबर. तर आता कसं करणार आहे आपण, पहिले x1 काढून घेऊ आपण. x1 जर पाहिलं तर बरोबर तुम्हाला काय दिसते हा 200च्या मधात आहे बरोबर. कसं आहे तुम्ही जर बघितलं तर हा पॉईंट जर तुम्ही असं काढला तर हा काय बरोबर त्या 200 बरोबर मधात डिवाइड करते 200/2 आहे ना. अशा प्रकारे हा x1 काढून घेतला आपण. x1 बरोबर काय हा G1 पॉईंट आहे, या पॉईंटला नाव देऊन द्यायचं याला म्हणायचं G1, हा पॉईंट जो आहे याला म्हणायचं G2. काय G1 आणि G2. G1 बरोबर x1 बरोबर होते आपला x1 म्हणजे 100/2 आणि G2 काय होते तुमचं आपलं x2 काय होते x2 जर बघितलं तुम्ही तर x2 काय होणार आहे तुमचं बा x2 म्हणजे काय तुमचं बा इथपासून टोटल डिस्टन्स माहिती आपल्याला 200 आहे म्हणून म्हणजे हे टोटल पासून तर इथपर्यंत डिस्टन्स माहिती आहे 200. त्या 200 मधून काय करणार आहे हे जे b/3 डिस्टन्स आहे मायनस करणार आहे आपण. हे इतकं डिस्टन्स हे हा एवढा पार्ट जर मायनस केला आपण 200 मधून म्हणजे b/3 एवढा तर आपलं काय निघते x2 निघते आहे की नाही सांगायसाठी. तर इथे अशा प्रकारे असं समजा मी हा डिस्टन्स b/3 म्हणून राहिलो, टोटल डिस्टन्स आपलं 200 आहे
इथपासून इथपर्यंत डिस्टन्स कुठपर्यंत काढायचं, इथपर्यंत काढायचं x1, बरोबर. याचा अर्थ हा एचिंग वाला पार्ट मध्ये काढून टाकावा लागेल याच्यातून. तर काय होईल, 200 मधून हा एचिंग वाला पार्ट जर काढला म्हणजे b/3 डिस्टन्स जर मायनस केलं त्याच्यातून, तर मला काय मिळणार आहे, x1 डिस्टन्स मिळणार आहे, बरोबर. तर तसं आपण x1 काढणार आहे, आपलं x2 काढणार आहे. हा काय मिळणार आहे आपलं x2 काढणार आहे. मग 200 मायनस b/3, 200 मायनस b/3. तर अशा प्रकारे हा x2 भेटला आपला. x2 व्हॅल्यू करायला तर बी किती आहे, बी सुद्धा तुमचा 200 आहे. x2 इक्वल करणार आहे तुमचा 200 मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे, 200 डिवायडेड बाय 3. कॅल्क्युलेट करून घ्यायचं आपल्याला. 200 मायनस 200 बाय 3, तर डिस्टन्स होते आपलं 133.33. x2 येते आपला 133.33 mm. x1 येते आपला 100 mm, 100 अरे सॉरी 200/2 आहे तो, 200/2 म्हणजे हा ते 100 mm. x1 येते 100 mm आणि x2 येते आपला 133.33. तशा प्रकारे x1 x2 काढून घेतला आपण, x1 x2 काढून घेतलं, बरोबर. त्याच्यानंतर आपण काढणार आहे y1. तर y1 म्हणजे काय होणार आहे तुमचं, पासूनच डिस्टन्स y1 होणार आहे. y1 म्हणजे तुम्ही पाहिला तर हा रेक्टँगल जो आहे तो 100 mm चा आहे, जी डेप्थ किती 100 mm चा आहे, जो d/2 वर राहत असतो, आहे की नाही. म्हणजे y1 बरोबर काय राहणार आहे तुमचं, d/2 म्हणजे तो 100 झालं, y1 बरोबर राहणार आहे तुमचा 100/2. म्हणजे y1 इक्वल टू होते आपला 50 mm. y1 होता तुमचा 50 mm. सेम थिंग आपण करणार आहे y2. y2 इक्वल टू जर पाहिलं तर आपल्याला कुठपर्यंत डिस्टन्स पाहिजे, बघा इथपासून इथपर्यंत डिस्टन्स आहे. हे जे डिस्टन्स आहे हे y2 राहणार आहे, बरोबर. हे जर मेजर केलं तर पहा तिथे ते इथपासून इथपर्यंत डिस्टन्स आहे आपलं 100. म्हणजे रेक्टँगलचं आपलं हे टोटल डिस्टन्स 100. त्याच्यावरती सेंट्रल किती वरती आहे, त्याचा 100च्या h/3 वरती आहे. म्हणजे काय होणार आहे 100 प्लस h/3, समजलं. 100 प्लस h/3, 100 h किती आहे आपला, h आपली आहे 50, h किती आपली 50. डायग्राम समजून जात आपल्याला 50/3 हे काय होईल, हे काय करणार आहे 100 प्लस 50/3. हे येते आपलं 116 y2 आता आपला 116.66 mm. आपला y2 आपला y1. अशा प्रकारे आपण x1 y1 x1 y1 काढून घेतले. आता काढायचं आपल्याला x बार. काय काढायचं आपल्याला काढायचं x बार. x बार कसा काढणार आहे आपण, x बारचा फॉर्म्युला काय आपल्याला, x बार साठी आपल्याला a1 a2 आणि कॅपिटल ए आणि x1 x2 हे माहित असणं आवश्यक आहे. तर आपण सगळं काय लिहिलं आहे, x बार बरोबर होते आपला a1 x1 सेक्शन दुसरा कॉम्पोजिट, त्याच्यामुळे प्लस a2 x2 अपॉन कॅपिटल ए. तर a1 किती आपला, a1 आहे आपला 2 × 10⁴, 2 × 10⁴. x1 किती आहे आपला, इंटू काय x1 किती आपला 100 आहे, 200 प्लस काय a2 किती आपला 5 × 10⁻³ इंटू किती आहे x2 किती आहे आपला 133.33, 133.33 अपॉन कॅपिटल ए म्हणजे काय, कॅपिटल ए म्हणजे 25 × 10⁻³. x बार बरोबर आपला काढून घेणार आहे आपण x बार इक्वल टू
एल बारची व्हॅल्यू काढून घेऊ आपण आता. तर 2 into 10 raised to power 4 प्लस नाही इंटू पाहिजे अजून 2 into 10 raised to power 4 into 100 जसं लिहिलंय तसं करायचं प्लस 5 into 10 raised to power. आता पॉवरचा बटन जर पाहिजे तशी तर हे x raised to power 1 च्या वरती असा डब्बा दिसतोय तुला, तो जो डब्बा घ्यायचा वापरायचा किंवा डायरेक्टली नाही तसं लिहिलं तर 20,000 आणि 5,000 तसं वापरलं चालते आणि 25,000 खालचं असे समजत बरोबर. raised to power 4 आणि याला खाली आणावं लागते बरोबर इंटू एकदा परत बटन दाबा लागते परत ते खाली येते इंटू आता वरच्या वर मल्टिप्लिकेशन होते 133.33 अपॉन 25 into 10 raised to power 3 आपला एक बार इथे 300 into made this plus I will do power 3 into this point this divided by 3 by 3 to the power 3. एक बार येतो आपला 106.66 106.66 देणे आपला एक बार आपला एक बार आपण तशा प्रकारे काय करणार आहे वाय बार प्रिंट करून घेणार आहे. काही प्रॉब्लेम नाही करतो. आता घरी काढून घेतलेले आपण ठीक आहे. तर आता जाणार आहे आपण वाय बार. वाय बार वाय बार म्हणजे होते आपला वाय बार म्हणजे तुम्हाला A1 A2 आणि कॅपिटल ए आणि Y1 Y2 लागणार. Y1 A2 काय होते A1 Y1 प्लस A2 Y2 अपॉन कॅपिटल ए इक्वल टू A1 किती आपला A1 आहे आपला 2 into 10 raised to power 4 into 10 raised to power 4 into Y1 किती आहे आपला Y1 आहे आपला 50 mm ब्रॅकेट करून घ्यायचा प्लस ब्रॅकेट केल्यानंतर थोडं प्रॉब्लेम चुकणार आहे तुमचं. 2 A2 किती आहे आपला A2 आहे आपला 5 into 10 raised to power 3
इंटू y2 किती आहे आपला, तो y2 आहे आपला 116.67, 116.67 हा एकदम दुसरे सरकू दे. फॉर्म कैपिटल ये है, फॉर्म कैपिटल की किती आपलं 10 to power 3, तर हा काढून घेणार आहे आता 10 to power 3, तर आपला आहे 2 into 10 to power 4 into 50 plus ब्रॅकेट मध्ये 5 into 10 to power 3 into 166.66 bracket मध्ये divided by 25 into 10 to power 3. आपण काढा तो इथे 73 पॉइंट आपला वाय बार इक्वल टू इथे 73.33 तर अशा प्रकारे आपला इजबार आला, इजबार इक्वल आपला 6.66 दरम्यान वाय बार आलेला आपला 73.33. याचा अर्थ असा रिसर्च ऍक्सेस करायचा असेल तुम्हाला इथून 107 इथून तरी असा 73 तिथं जमला फिट करायचे फिट करायचे अशा प्रकारे हा उभार वायबार कळला प्रॉब्लेम समजला अशी होते. तर ठीक आहे, कशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आपण.